उदाहरण आहे m+2 आणि m-5 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आहे का ते ठरवा. आता वर्ग समीकरण आहे काय ठरवायचं आपल्याला. मग हे वर्ग समीकरण जर पाहिलं तर सामान्य रूपात नाहीये. मग या वर्ग समीकरणाला सामान्य रूपामध्ये आपल्याला रूपांतरित करावं लागेल. मग सामान्य रूपात रूपांतरित करायचं कसं? तर बघा आपल्याला काय दिलं आहे, m+2 आणि m-5 बरोबर 0. काय करायचं आपल्याला, जे पहिल्या कोळशामध्ये जे m+2 आहे, ह्या m ने आणि 2 ने ह्या दुसऱ्या कोळशाला गुणाला लागेल. म्हणजेच काय होईल, m गुणिला m-5 म्हणजे दुसऱ्या कोळशाला गुणला, नंतर अधिक 2, या दोन्ही सुद्धा दुसऱ्या कोळशाला गुणूया m-5 बरोबर 0. ठीक आहे. याप्रमाणे आपण ना गुणाकार केला, गुणाकाराची मांडणी केली. आता गुणूया आपण. m गुणिले m, m² होऊन जाईल. m गुणिले -5 वजा 5m. ठीक आहे. मग m ने आपण ह्या m आणि -5 ला, तसेच 2 ने आपण गुणूया, अधिक येणार. 2 गुणिले m 2m आणि 2 गुणिले -5 तर -10 बरोबर 0. आता m² बाकी तर m² म्हणजे कुठे वर्ग संख्या नाहीये. आता पण -5m आणि 2m हे स्वरूप पदे आहे, सारखी पद आहे, तर यांची बेरीज होणार. बेरीज किंवा वजाबाकी, चिन्ह आता भिन्न आहे तर वजाबाकीच होणार. म्हणजे m² 5तून 2 गेले, 3 राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं, 3m वजा 10 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला सामान्य रूपात मिळालेलं आहे. आता आपण या वर्ग समीकरण वर्ग समीकरण म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे का आपण ठरवूया. मग याच्यामध्ये काय असायला पाहिजे, तर चल एकच असला पाहिजे. चलाचा सर्वात मोठा कोटी किंवा घातांक 2 असला पाहिजे. तर बघा, चल एकच दिसत आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, याचा अर्थ की हे वर्ग समीकरण आहे. तर मग आता ते लिहूया आपण, की की येथे येथे म्हणायचं किंवा हा वर्ग समीकरण लिहायचं की m² वजा 3m, किंवा आपण डायरेक्ट लिहूया की यामध्ये यामध्ये m हे एकच चल असून चलाचा चलाचा सर्वात मोठा घातांक घातांक किती आहे, 2 आहे. 2 आहे. ठीक आहे. म्हणून दिलेले दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. ठीक आहे.